पहिले राजे याचा 3रा अध्याय. आणि 3ऱ्या वचनापासून आपण वाचून घेऊ. पहिले राजे याचा 3रा अध्याय वचन 3 पासून पुढे. सुलेमान यहोवा से प्रेम रखता था और अपने पिता दाऊद की विधियों पर. पहिलंच वचन काय म्हणतं बघा, 3रं वचन जे आहे ते काय म्हणतं, सुलेमान यहोवा से प्रेम रखता था. हालेलुया. शलोमोन राजाचे परमेश्वरावर प्रेम होते. नीट लक्ष द्या. आपण वचन बघतोय, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. परमेश्वर देवाचं वचन आपल्याला सांगतं, तुम्ही मागा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. आता ह्या ठिकाणी आपण जे उदाहरण बघतो आहोत शलोमोन राजाचं. शलोमोन हा दाविदाचा मुलगा होता आणि जर तुम्ही पाहिलं तर राजांच्या कारकिर्दीमध्ये शलोमोनासारखा दुसरा राजा झाला नाही. असा एक राजा होता ज्याला परमेश्वराने अफाट ज्ञान दिलेलं होतं. वैभव शलोमोनासारखं दुसरं कोणाचंच नव्हतं आणि म्हणून शलोमोनासारखा दुसरा राजा झाला नाही. या शलोमोनाबद्दल देवाचं वचन असं सांगतं 3ऱ्या वचनामध्ये, शलोमोन राजाचे परमेश्वरावर प्रेम होते. हालेलुया. परमेश्वरावर विश्वास ठेवणं ही वेगळी गोष्ट आहे आणि परमेश्वरावर प्रेम करणं ही वेगळी गोष्ट आहे. नीट लक्षात घ्या. आज अनेक लोक देवावर विश्वास ठेवतात पण खूप कमी लोक देवावर प्रेम करतात. समजते का? विश्वास आणि प्रेम या दोघं वेगवेगळ्या गोष्टी आहेत. विश्वास जो आहे तो स्वार्थासाठी आहे आणि प्रेम जे आहे ते निस्वार्थ आहे. समजतंय? कठीण असेल ऐकायला पण समजून घ्या देवाचं वचन, कारण देवाची इच्छा नेमकी काय आहे, तुम्ही काय करावं ह्या संदर्भात आपण बघतो आहोत. बघा, परत एकदा सांगतो, शलोमोनाचे परमेश्वरावर प्रेम होते असं म्हटलेलं आहे. तुम्ही आणि मी देवावर विश्वास ठेवतो. आपला प्रभू येशू ख्रिस्तावर काय आहे? विश्वास आहे. विश्वास असणं गरजेचं आहे पण त्याहून जास्त गरजेचं आहे प्रेम करणं. अनेक लोक देवावर नुसता विश्वास ठेवतात पण प्रेम नाही करत. जो व्यक्ती विश्वास ठेवतो त्या विश्वासामध्ये त्याचा स्वार्थ आहे, पण जो प्रेम करतो ना तो स्वार्थ ठेवत नाही. समजतंय का तुम्हाला? पेत्र जो होता त्या पेत्राला प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त मेलेल्यातून उठला त्यावेळेस पेत्राला प्रभू येशू ख्रिस्ताने दर्शन दिलं आणि पेत्राला म्हटलं, पेत्रा तू माझ्यावर प्रेम करतोस का? काय विचारलं प्रभूने? पेत्रा तू माझ्यावर प्रेम करतोस का? पेत्र म्हटला, हो प्रभू मी तुझ्यावर प्रेम करतो. परत दुसऱ्यांदा प्रभू येशूने त्याला प्रश्न केला, पेत्रा तू माझ्यावर प्रेम करतो. कितीदा विचारला येशूने त्याला माहिती का तुम्हाला? किती वेळेस? 3 वेळेस. एकच प्रश्न विचारला येशूने. काय विचारला? पेत्रा तू माझ्यावर काय करतोस का? प्रेम करतोस. असं नाही विचारलं की पेत्रा तू माझ्यावर विश्वास ठेवतोस. काय म्हटलं? पेत्रा तू माझ्यावर प्रेम करतोस. विश्वास तर होता पेत्राचा, कारण पेत्र कशावरून चालला? कशावरून चालला? पाण्यावरून. तुम्ही चालले. जर तुझ्यामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असेल, डोंगराला उठून सांग की तू समुद्रात फेकला जातो, तू फेकला जातो. हालेलुया. जर तेवढासा विश्वास एवढं महान कार्य करू शकतो, एवढासा विश्वास. म्हणून प्रियांनो, हा जो पेत्र होता ना याच्यामध्ये मोहरीच्या दाण्यापेक्षा जास्त विश्वास होता. कारण हा कशावर चालला? पाण्यावरून चालला. आजपर्यंत कोणी पाण्यावरून चाललेलं नव्हतं. त्याला माहिती मनुष्य पाण्यावरून नाही चालू शकत, कारण पेत्र काय धरणारा होता? मासे. काय धरणारा होता? बोलत जा. मासे. मासे पकडणारा व्यक्ती मासे कुठं पकडतो? पाण्यामध्ये. बरोबर आहे ना? याचा अर्थ तो नेहमी समुद्रामध्ये फिरायचा मासे पकडायला. त्याला चांगलं माहिती होतं समुद्राचं पाणी किती खोल आहे. त्याला चांगलं माहिती होतं की समुद्रात पडल्यानंतर माणूस कसा बुडतो. त्याला अनुभव होता त्या सर्व गोष्टींचा. पण तरी सुद्धा पेत्राने विश्वास ठेवला, जर प्रभू येशू तू पाण्यावरून चालू शकतो तर मला सांग की मी पण चालणार. हालेलुया. प्रभू येशूने पेत्राला म्हटलं, ये माझ्याकडे.
आणि पेत्र त्या होडीमधून पाण्यावर उतरला. हा? आणि बायबल असं म्हणतं, पेत्र पाण्यावरून चालायला लागला. हालेलुया. तो येशूकडे बघत होता आणि पाण्यावरून चालत होता. पेत्र बुडला नाही. पण जेव्हा पेत्राचं लक्ष आजूबाजूला गेलं, पेत्र बुडायला लागला. लक्षात घ्या, पेत्राचा विश्वास फार मोठा होता. 12 शिष्यांपैकी हा एकच शिष्य पाण्यावरून चालला. 11 जण गंमत बघत होते होडीमध्ये. कदाचित त्यांनी येड्यात काढलं असेल पेत्राला. अरे तो येशू आहे, पाण्यावरून चालू शकतो, तू कशाला त्याच्या मागे जातो, मरशील ना. म्हणून तर ते उतरले का बाकीचे? नाही, ते गंमत बघत होते, बघू याची गंमत ना, बघू हा चालतो का. आज बरेच विश्वासणाऱ्यांना गंमत बघायला खूप आवडतं ना. तुम्ही स्वतः पण नाही करणार आणि दुसरे जे करतात ना त्यांचे पण तगडे ओढतात. काय करतात? त्यांचे पण पाय ओढतात. आपला विश्वास तर नाही दुसऱ्याचा कमी करायचा प्रयत्न करतात. तुम्हाला माहिती का, विश्वासाने सर्व काही शक्य आहे. मला अजूनही आठवतं, काही वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही सेवेला नवीनच सुरुवात केली होती, त्यावेळेस आम्ही नाईट प्रेयरला चरणमाळला आलो होतो. चरणमाळ आणि रात्रीची वेळ होती. तिथं बलवंत सर म्हणून आमचे मित्र आहेत, त्यांनी आम्हाला प्रार्थनेला बोलवलं. असेच दिवस होते पावसाळ्याचे आणि संध्याकाळ अंधार पडल्यावर आम्ही त्यांचं खळं होतं, शेतातलं खळं, त्या खळ्यामध्ये प्रार्थनेला बसलो. आणि प्रार्थनेला जसं बसलो तर वरून पावसाचे थेंब सुरू झाले. आणि आम्ही ठरवलं होतं की नाईट प्रेयर करायची, किंवा 2-3 वाजेपर्यंत. आणि जसं आम्ही गुडघे टेकले आणि लगेच वातावरण थोडं ढगाळच होतं आणि पावसाचे थेंब पडायला लागले. आता पाऊस पडायला लागला म्हटल्यानंतर प्रार्थना नुकतीच सुरू झालेली होती, सगळेजण डिस्टर्ब व्हायला लागले. आणि मग बलवंत सर ते म्हणायला लागले, चला आपण मध्ये जाऊन बसू, घरामध्ये जाऊन बसू. मग आमच्यासोबत आमचे मित्र गौरव सर पण होते. ते म्हटले नाही आपण इथंच बसू, आपण प्रार्थना करून द्यावा. आणि पिरियड आम्ही उठलो नाही. पाऊस सुरू झाला, बारीक बारीक आमचे केस भिजायला लागले हळूहळू. आणि म्हणजे पावसाचा वेग हळूहळू वाढायला लागलेला होता. पण आम्ही उठलो नाही. आम्ही विश्वासाने प्रभूकडे मागितलं आणि आराधना करायला सुरुवात केली. प्रभूला म्हटलं, प्रभू या आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता तू आहे आणि आज तुझ्या नावाने आम्ही इथं जमलेलो आहोत. ह्या पावसाला आम्ही आज्ञा करतो, येशूच्या नावात निघू दे, त्याला बंद होऊ दे. प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो, थोडा काही क्षण पाऊस त्या ठिकाणी येत होता, आमची केस फक्त भिजले आणि काही क्षणानंतर आम्ही जर आकाशामध्ये पाहिलं ना, फक्त वरचा भाग जो होता ना तो निळा झालेला. हालेलुया. आमच्या डोक्यावरचा जेवढा आकाश होता तेवढा निळा होता, बाकी आजूबाजूला सगळीकडे ढग दिसायचे. आणि तो पाऊस त्या ठिकाणी थांबला. आमची केस ओले झालेले होते. परमेश्वराने नुसते पाऊस नाही थांबवला, वारा पण सोडला. काही क्षणामध्ये आमचे ओले झालेले केस सुद्धा सुकून गेले. हालेलुया. जे ओले झालेले केस होते ना ते सुद्धा सुकून गेले. विश्वासाने सर्व काही शक्य आहे. हालेलुया. फक्त एक मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पाहिजे. पेत्रामध्ये विश्वासाची कमतरता नव्हती. पेत्र विश्वासात स्थिर होता. पेत्र विश्वासामध्ये मजबूत होता. पण पेत्राची पारख प्रभू एका गोष्टीत करतो, तो म्हणतो, पेत्रा तू माझ्यावर प्रेम करतोस का? म्हणून पेत्राला हा प्रश्न प्रभूने केला, प्रेम आहे का तुझं? विश्वास तर आहे. बायबल असं म्हणतं याकोबाच्या पत्रामध्ये, विश्वास तू विश्वास ठेवतोस का? हो. पण विश्वास तर भूत पण ठेवतात. याकोब काय म्हणतो? विश्वास पण ठेवतं, भूत पण ठेवतात, पण प्रेम भूत करत नाही. लक्षात घ्या, देव तुमच्याकडून नुसती विश्वासाची अपेक्षा नाही करत, तर कसली अपेक्षा करतो? प्रेमाची. कसली? प्रेमाची. नीट लक्ष द्या. सैतानाला पण विश्वास आहे की परमेश्वर सत्य आहे. सैतानाला पण माहिती आहे की तो सामर्थ्य आहे. सैतान तुमच्या माझ्यापेक्षा जास्त प्रभूला ओळखतो. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त एक दुष्ट आत्मा लागलेल्या व्यक्तीसमोर उभा राहायचा, त्यावेळेस ते दुष्ट आत्मे ओरडून म्हणायचे, हे दाविदाच्या पुत्रा, हे परात्पराच्या पुत्रा, तू आम्हाला छळायला कशासाठी आलास? वेळेआधी आम्हाला त्या नरकात पाठवू नकोस. कोण ओळखत होते येशूला? दुष्ट आत्मा. त्या दुष्ट आत्म्यांना चांगलं माहिती होता देवाचा पुत्र. याचकांना माहिती नव्हतं, शास्त्री पुरुषांना माहिती नव्हतं, धर्मपंडितांनी ओळखलं नाही येशूला, पण दुष्ट आत्म्याने ओळखून घेतलं, कारण त्यांना माहिती आहे की हा देवाचा पुत्र आहे. हालेलुया. विश्वास तर भूत पण ठेवतात, देवाचं वचन म्हणतं. नुसतं विश्वासाने आपला उद्धार नाही, नुसतं विश्वासाने परमेश्वराला प्रसन्न करता येत नाही, तर त्याबरोबर प्रेम सुद्धा पाहिजे देवावर. काय पाहिजे? प्रेम. बायबल म्हणतं शल्मोनाचं परमेश्वरावर काय होतं? प्रेम. हालेलुया. म्हणून पेत्राला प्रभू येशू म्हणतो, पेत्रा तू माझ्यावर प्रेम करतोस? विश्वास तर ठेवतो, प्रेम करतोस का? पेत्र म्हणतो, हो प्रभू मी तुझ्यावर प्रेम करतो.
तीनदा हाच प्रश्न पेत्राला येशूने विचारला. तीनदा त्याने तेच उत्तर दिलं, हो प्रभू. तिसऱ्यांदा रडून दिलं त्याने. पेत्राने काय केलं? तिसऱ्यांदा रडून दिलं. तो म्हणतो, प्रभू तुला ठाऊक आहे की मी तुझ्यावर प्रेम करतो. आज प्रभू तुमच्याकडून हीच अपेक्षा करतोय प्रियानो, की नुसतं विश्वास ठेवू नका देवावर, नुसतं विश्वासाने प्रभूकडे मागू नका, प्रेम करा प्रभू. काय करा? प्रेम करा. शल्मोनाने परमेश्वरावर प्रेम केलं, त्याचं प्रेम होतं देवावर. आणि जो प्रेम करतो ना, तो निस्वार्थपणे प्रेम करतो. आता समजा माझी मुलगी या ठिकाणी, तिच्यावर मी प्रेम करतो, मग माझा स्वार्थ आहे का त्या प्रेमामागे? किती मोठी होईल, पैसे कमवेल आणि मला खाऊ घालेल, असं आहे का काही? नाही. आपल्या लेकरांवर आपण जे प्रेम करतो ते निस्वार्थ. हालेलुया. आपण डोळे झाकून प्रेम करतो. तिला चॉकलेट आणेल, तिला बिस्किट आणेल, तिला जे पाहिजे ते मी देईल, तिला कपडे पाहिजे तर कपडे भेटतील, तिला सगळ्या गोष्टी देण्याचा मी प्रयत्न करतो. कारण मी तिच्यावर काय करतो? काय करतो? प्रेम. लक्षात घ्या, प्रेमात फार मोठी ताकद आहे. जर तुम्ही देवावर प्रेम कराल ना, तर तुम्हाला काहीच मागावं नाही लागत. हालेलुया. जेव्हा मुलगा बापावर प्रेम करतो आणि बाप मुलावर प्रेम करतो, त्या दोघांना एकमेकांची गरज मागावी लागत, सांगावी लागत नाही. बापाला कळतं मुलाला कसली गरज आहे, कारण तो त्याच्यावर काय करतो? प्रेम. शल्मोन जो होता राजा असताना, बायबल असं म्हणतं, शल्मोनाचं परमेश्वरावर प्रेम होतं. प्रियांनो, आज ही गरज आहे तुमची आणि माझी, की तुम्ही देवावर प्रेम करावं. ज्यावेळेस तुम्ही परमेश्वरावर प्रेम करायला शिकाल ना, तुम्हाला मागावं नाही लागत. हालेलुया. न मागता परमेश्वर तुम्हाला देईल, कारण तुम्ही त्याच्यावर प्रेम करा. देवावर प्रेम करणं शिका. जसा विश्वास तुम्ही टाकला, विश्वासाने आरोग्य मिळतं, विश्वासाने रोग बरे होतात, विश्वासाने तुमच्या गरजा पूर्ण होतात. पण जो प्रेम करतो ना, त्याला कसलीच कमी पडते. हालेलुया. त्याला काहीच मागावं लागेल. विश्वास ठेवणारा नेहमी मागत राहतो. विश्वासाने मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पण दे, मला हे पण दे. पण प्रेम करणारा मागत नाही. प्रेम करणारा फक्त प्रभूची स्तुती करतो. हालेलुया. फक्त प्रभूची आराधना करतो. बायबल असं म्हणतं की पेत्र जो होता तो बंदीखान्यामध्ये होता ना. पौल आणि सिला बंदीखान्यामध्ये होते. जेव्हा त्यांना बंदीखान्यामध्ये त्या खोड्यामध्ये अडकवलेलं होतं, ते रात्रभर आराधना करत होते परमेश्वर, प्रभूची स्तुती करत होते. ते नुसता विश्वास नव्हते ठेवत, देवावर काय करत होते? प्रेम. जर तुम्हाला बांधून ठेवलेलं आहे, तुम्ही आराधना करू शकता का? प्रभूची स्तुती करू शकता? तुम्ही घरी जाता, बरोबर आहे ना? इथं चर्च सुटलं का आपण घरी जाऊ आपण. मग घरी गेल्यानंतर नवरा बायकोला बांधून ठेवतो, किंवा बायको नवऱ्याला बांधून ठेवतो. बहिणींना तुम्ही भावांना बांधून ठेवतात का घरात? नाही. भावांना तुम्ही बहिणींना बांधून ठेवतात का? नाही. मोकळं सोडतात ना, मोकळे असतात ना, आराधना करतात का? घरामध्ये आपण आराधना करतो, गाणे म्हणतो, प्रभूची स्तुती करतो. 2-2 तास आराधना कधी केली का घरामध्ये बसून? अहो, पौल आणि सिला जे त्या ठिकाणी बंदीखान्यामध्ये अडकवलेले आहेत, त्यांचे पाय बांधलेले आहेत, त्यांना जेलमध्ये आहेत, त्या ठिकाणी त्यांचे पाय त्या ठिकाणी खोड्यामध्ये अडकवलेले. ते रात्रभर काय करत होते? कोणत्या परिस्थितीमध्ये? कोणत्या परिस्थितीमध्ये? बांधलेल्या परिस्थितीमध्ये. कारण ते प्रभू काय करत होते? काय करत होते? आपल्याला तर बांधून नाही ठेवत घरी, बरोबर आहे ना? तुमच्या हातात आहे तुम्ही घरी काय करायचं. पटेल तेव्हा उठायचं, पटेल तेव्हा झोपायचं, पटेल तेव्हा खायचं. आपलं कोणी मालक, पण तरी आपण आराधना करत, कारण आपण देवावर काय नाही करत? काय नाही करत? विश्वास ठेवतात, पण काय करत नाही. जो प्रेम करतो ना, तो सर्व परिस्थितीत प्रभूची आराधना करतो. तो सर्व परिस्थितीत प्रभूची स्तुती करतो. तो सर्व परिस्थितीत परमेश्वराला खुश करतो. तो सर्व परिस्थितीत परमेश्वराला धन्यवाद देतो. बायबल देवाचं वचन सांगतं, फिलिप्पीकरास पत्र याचा 4 अध्याय 4 वचन, पौल म्हणतो, प्रभूमध्ये आनंद करा. आणि पुन्हा म्हणे आनंद करा. वाचा फिलिप्पीकरास पत्र याचा 4 अध्याय 4 वचन. प्रभु में सदा आनंदित रहो. प्रभु में सदा आनंदित रहो. मैं फिर कहता हूँ, और मैं फिर कहता हूँ, आनंदित रहो. आनंदित रहो. हालेलुया. हालेलुया. प्रभूमध्ये सर्वदा आनंदित राहा. आणि पुन्हा म्हणे आनंद करा. हालेलुया. तुम्हाला माहिती का, जेव्हा पौलाने फिलिप्पीकरास पत्र लिहिलं, हे पत्र जेव्हा पौलाने लिहिलेलं आहे ना, तेव्हा तो स्वतः जेलमध्ये होता. कुठे होता? जेलमधून हे पत्र लिहिलेलं आहे पौलाने त्या फिलिप्पीकरास मंडळीला. आणि तो काय म्हणतो त्या मंडळीला? प्रभूमध्ये काय करा? आनंद करा. पुन्हा म्हणे आनंद करा. याचा अर्थ जेलमध्ये असताना पौल सुद्धा काय असेल? आनंदित असेल. काय असेल? आनंदित. जर तो दुःखात असता तर तो म्हटला असता का तुम्ही दुःख आनंद करा असं? नाही. नाही. तो स्वतः खुश होता.
स्वतः आनंदी होता, म्हणून तो म्हणत होता की प्रभू मध्ये काय करा, आनंद करा. आणि पुन्हा म्हणेन आनंद करा. हालेलुया. हालेलुया. जो प्रभूवर प्रेम करतो ना, सर्व परिस्थितीत आनंद करतो. हालेलुया. सर्व परिस्थितीत प्रभूला धन्यवाद देतो, सर्व परिस्थितीत प्रभूला खुश करतो. हा शलोमोन जो होता ना, हा शलोमोन परमेश्वरावर प्रेम करायचा, खूप प्रेम करायचं, आणि म्हणून तो नेहमी देवाला खुश करण्याचा प्रयत्न करायचा. वाचा पुढे वाचा. हा. सुलेमान यहोवा से प्रेम रखता था हा. और अपने पिता दाऊद का विधियों पर चलता तो रहा, हाँ। परंतु वह उच्च स्थानों पर भी बलि चढ़ाया और धूप जलाया करता था. हा. और राजा गिबोन को बलि चढ़ाने गया, हा. क्योंकि मुख्य ऊंचा स्थान वही था. हा. तब वहाँ की वेदी पर सुलेमान ने 1000 हम बलियों चढ़ाए. हा, बघा हा सुलेमान जो शलोमोन आहे, हा शलोमोन देवाला खुश करण्याचा प्रयत्न करायचा, बली अर्पण करायचा प्रयत्न करायचा, की कशाने तरी प्रभू खुश होईल. त्याने 1000 त्या ठिकाणी बली अर्पण केले त्या ठिकाणी परमेश्वरासाठी, की देवाला खुश करण्यासाठी. हालेलुया. त्यामुळे देवावर काय करायचं, प्रेम करायचं. तो मार्ग शोधायचा की काय केल्याने प्रभू खुश होईल, कोणती गोष्ट केल्याने माझा प्रभू आनंदित होईल, कोणती गोष्ट केल्याने परमेश्वर प्रसन्न होईल. देवाला प्रसन्न करण्यासाठी तो शलोमोन जो होता ना, तो प्रयत्न करायचा. लक्षात घ्या, जर तुम्हाला एखादी गोष्ट मागायची आहे देवाकडून, तुम्हाला जर तुम्हाला वाटतं जर देवाने माझी प्रार्थना ऐकावी आणि मी जे मागेल ते देवाने मला द्यावं, देवाला खुश करण्याचा प्रयत्न करा. काय करण्याचा प्रयत्न करा, खुश करा. माझी मुलगी आहे ना, माझ्याकडून रोज 10 रुपये मागते. किती मागते, 10 रुपये. दुकानात काहीतरी घ्यायला, तिचे मित्र असतात ना छोटे छोटे ते आजूबाजूचे, मग ते जातात सगळे दुकानात. मग मी घरी आलो का ती माझ्या जवळ येईल, मग मला जवळ घेईल, मग मला लाड करेल. डायरेक्ट नाही मागत ना, थोडं लाडात येते ना. कशासाठी, की मी तिला काय द्यावे, पण ती वातावरण निर्मिती तयार करते, बरोबर आहे ना. हा, लाड करायचं, मग जवळ यायचं, पप्पी घ्यायची, मग तिला वाटतं ना आता पप्पा खुश झाले, मग लगेच हळूच म्हणते पप्पा मला किती द्या, 10 रुपये द्या. मग लगेच मी खुशी खुशीत काढून देऊन देतो. का, कारण तिने त्या पद्धतीने माझ्याशी वागली, बरोबर आहे ना. तिने माझं मन बदललं, तिने मला जवळ घेतलं, मला खुश केलं, आणि म्हणून मी आनंदाच्या भरात तिला 10 रुपये देऊन टाकले. तिचं काम झालं. हालेलुया. देवाकडून जर तुम्हाला एखादी गोष्ट मागायची आहे ना, पाहिजे आहे ना, प्रभूला काय करा, खुश करा. प्रभू कशामध्ये खुश होतो, कोणती गोष्ट आहे ज्याच्यामध्ये प्रभूला प्रसन्नता आहे, कोणती गोष्ट आहे जी देवाला आवडते, ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करा. ज्यावेळेस तुम्ही ती गोष्ट करतात ना, तुम्ही न मागता परमेश्वर तुम्हाला देईल. हालेलुया. जे मागाल ते परमेश्वर तुम्हाला देईल. आपला परमेश्वर जो आहे ना प्रियतो, त्याला एका वातावरणात राहण्याची सवय आहे, एका वातावरणात राहण्याची त्याला नेहमीच सवय आहे. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. साखर कारखाना माहिती का, साखर कारखाना इथं जवळपास कुठे आहे, डोकारे ना. हा, साखर कारखान्याच्या जवळ तुम्ही जा, गेल्यानंतर तुम्हाला त्या मळीचा वास येतो का. पण तिथं राहणारे जे लोक असतात ना, त्यांना सवय झालेली असते, त्यांना त्या वासाचं काही वाटत नाही. हा, एवढं काय, इथं नवापूर जवळ काय पोल्ट्री फार्म, कोंबड्यांची माहिती आहेत ना. हा, आपण नवापूरला एंट्री करताच पोल्ट्री फार्म लागतात, किती घाण वास येतो, बरोबर आहे ना. तिथं काम करणारे लोक जे असतात ना, त्यांना सवय होऊन जाते त्या वासाची, त्यांना नंतर नंतर काहीच वाटत नाही, बरोबर. पण आपण नवीन नवीन जर त्या ठिकाणी गेलो तर आपल्याला ते खूप घाण वाटतं, बरोबर आहे ना. कोणत्याही वातावरणात जर तुम्ही राहतात ना, तर त्या वातावरणाची आपल्याला सवय लागते, बरोबर आहे ना. आपण त्याच्यामध्ये राहायला लागतो, आपल्याला त्या गोष्टीची सवय लागून जाते. तसंच परमेश्वराला एका वातावरणाची सवय आहे. स्वर्गामध्ये अहोरात्र देवदूत त्याची काय करतात, काय करतात, आराधना करतात. काय करतात, स्तुती, धन्यवाद आणि आराधना करत असतात. अहोरात्र न थकता न थांबता स्वर्गामध्ये एकच गोष्ट चालते, ती म्हणजे परमेश्वराची आराधना. हालेलुया. विचार करा, देवाला कोणत्या वातावरणाची सवय आहे, कोणत्या वातावरणाची सवय आहे, आराधनेची. कसली, जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये आराधना करायला सुरुवात कराल ना, तर परमेश्वर तुमच्यामध्ये उतरून येईल, कारण त्याला त्या वातावरणाची सवय आहे. आपण घरामध्ये भांडतो आणि म्हणतो देवा माझी प्रार्थना आहे, देवाला भांडण्याची सवयच नाही. आपण झोपा काढतो आणि प्रभूला म्हणतो आपली माझी प्रार्थना आहे, देवाला स्वतःला झोप काढायची सवयच नाही. आपण टीव्ही बघतो आणि देवाला म्हणतो माझी प्रार्थना आहे, देवाला टीव्ही बघण्याची सवय. आपण मोबाईल मध्ये बोटं घालत बसतो, वेळ घालवतो आणि आपण देवाकडे प्रार्थना करतो, देवा माझी प्रार्थना आहे. देवाला मोबाईलची सवय, देवाला कोणती सवय, आराधनेची. काय ऐकण्याची सवय आहे. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये आराधना करायला सुरुवात कराल,
ज्यावेळेस तुमचा परिवार गुडघे टेकून परमेश्वराची आराधना करेल, ते वातावरण तयार होईल. ज्या वातावरणाची परमेश्वराला सवय आहे तो तुमच्यामध्ये उतरलेली तुमची प्रार्थना आहे. हालेलुया. त्यावेळेस तुम्ही जे मागाल परमेश्वर तुम्हाला देईल. प्रभूला काय आवडतं ते करा. हा शलमोन जो होता ना, तो त्या गोष्टी करायचा जे परमेश्वराला आवडायचं, ज्याच्याने परमेश्वर खुश होईल, म्हणून कारण तो परमेश्वरावर प्रेम करायचा. हालेलुया. तो देवावर काय करायचा? प्रेम करायचा. जो देवावर प्रेम करतो, जो कोणी आपल्या प्रिया, तो लक्षात घ्या का माझ्या बायकोचा वाढदिवस आहे आज. तर रात्री आहे ना, काल रात्री चौधरी दादा आहे तिथं आणि ताई, त्यांना मी सांगितलं संध्याकाळी, म्हटलं एक केक घेऊन या. काय घेऊन या? केक. संध्याकाळी केक घेऊन या म्हटलं. घरी नका आणू, तुमच्याच घरी ठेवा. आणि मग रात्री त्यांना बोलून घेतलं. मला काल खूप झोप लागत होती, कारण मी थकलेलो होतो बऱ्याच दिवसापासून, उजागरापणे आणि बरंच धावपळ होती 2 आठवड्यापासून, सेवेमध्ये पण आणि इतर गोष्टींमध्ये पण. आणि मी थकलेलो पण होतो. 12 वाजेपर्यंत जागेल का नाही याची काही मला खात्री नव्हती, कारण 12 वाजता काय कापायचा होता? केक कापायचा होता. मला आता असं वाटत होतं काल 9:30 वाजता झोपून जावं, कारण खूप थकलेलो होतो, अशी परिस्थिती होती. पण तरी मी जागलो. 10 वाजले, 10:30 वाजले. शेवटी माझ्या बायकोला म्हटलं, अगे एक काम करू, आपण लवकर केक कापून घेऊ म्हटलं, कारण बघ उद्या उपवास आहे आपला, नाही का? 12 वाजेनंतर उपवास चालू होऊन जाईल, मग काय केक बी खाता येणार नाही. असं म्हणता म्हणता केक कापायला 11:15 वाजले. किती वाजले? पण जागलो. जरी झोप लागत होती तरी जागलो, कारण मी तिच्यावर काय करतो? प्रेम करतो. मी प्रेम करत नसतो तर जागलो असतो का? मी प्रेम करत नसतो तर वेळ दिला असता का? नाही. पण माझं प्रेम आहे म्हणून मी या गोष्टी केल्या. जर तुम्ही देवावर प्रेम करतात ना, तुम्हाला झोप नाही लागत. जर तुम्ही देवावर प्रेम करतात ना, तुम्हाला आळस नाही येणार. जर तुम्ही देवावर प्रेम करतात ना, तर तुम्ही बायबल वाचताना झोपणार नाही. जर तुम्ही देवावर प्रेम करतात ना, तर तुम्ही म्हणणार नाही की मी टीव्ही बघत बसेल पण प्रार्थना नाही करणार. जो प्रेम करतो ना, तो सगळ्या गोष्टी प्रभूसाठी करतो. हालेलुया. त्याला झोप लागणार नाही, त्याला तहान लागणार नाही, त्याला भूक. आज जर मी उपवासामध्ये आहे ना, तर कारण मी माझ्या प्रभूवर काय करतो? प्रेम करतो. हालेलुया. मी काहीच खाणार नाही आज का? कारण माझ्या प्रभूवर माझं प्रेम आहे. प्रभू, हा दिवस मी तुझ्यासाठी दिलेला आहे. हालेलुया. मी तुझी आराधना करेन, मी तुझी स्तुती करेन. देवावर प्रेम करणं शिका. देवावर प्रेम करायला शिका. प्रिय, आपण घरी जातो, देवाला विसरून जातो. चर्च मध्ये येतो का खूप आराधना, चर्च मध्ये येतात का तेव्हा खूप गाणं. घरी किती जण आराधना करतात? किती वेळ आराधना करतो आपण? एक गाणं तर म्हणतो का आपण कधी घरी? मी बऱ्याचदा म्हणतो आपण स्वार्थी आहोत, कारण आपण फक्त विश्वास ठेवतो, आपण प्रेम नाही करत. नुसता विश्वास नका ठेवू, काय करा? प्रेम करा. बायबल असं म्हणतं, प्रीती सर्व पापांची रास झाकून टाकते. हालेलुया. प्रीती सर्व पापांची रास झाकून टाकते. जर तुम्ही प्रेम करायला शिकाल ना, देव आपल्या सर्व पापांची क्षमा करतो. हालेलुया. नुसता विश्वास ठेवू नका, प्रेमाने प्रभूला प्रसन्न करा. शलोमोन प्रेम करायचा परमेश्वरावर, म्हणून तो खुश करण्यासाठी प्रयत्न करायचा. मी हे करू, ते करू, काय करू, प्रभू बली अर्पण करू. तो काही ना काही निमित्त शोधून काढायचा प्रभूला खुश करण्यासाठी, आणि प्रभू खुश व्हायचा. हालेलुया. हालेलुया. वाचा पुढे. गिबोन येथे परमेश्वराने रात्री स्वप्नात शलमोनाला दर्शन दिले. देवाने त्याला म्हटले, जेव्हा देव खुश झाला, प्रसन्न झाला शलमोनावर, मग परमेश्वराने गिबोन इथे शलमोनाला दर्शन दिले आणि त्याला म्हटलं, तुला पाहिजे तो वर माग. देवाने काय सांगितलं? तुला पाहिजे तो वर माग. हालेलुया. नीट लक्ष द्या. शलमोनाला देवाने सांगितलं, तुला काय पाहिजे ते माग. वर माग म्हटलेलं आहे. वर म्हणजे काय असतं माहिती का? तुम्ही काहीही मागू शकता. जे मागाल ते देवाला देणंच आहे, कारण तो स्वतः बोललेला आहे, तू पाहिजे ते मी तुला देईन. हालेलुया. शलमोनाकडे खूप मोठा चान्स होता. काहीही मागू शकला असता, काहीही मागू शकला असता, आणि देवाने दिलंच असतं, कारण देव खुश झाला होता. हालेलुया. देव काय झाला होता? खुश झाला. शलमोनाने काय मागाय, तुम्ही राहिले असते, आपण राहिलो असतो, काय मागितलं असतं? देव खुश झाला, देवाने दर्शन दिलं आपल्याला. काय मागाल बरं? काय मागू बरं? अशी गोष्ट मागू की आपल्या सगळ्या अडचणी दूर व्हायला पाहिजे. बरोबर आहे ना? काहीतरी इतकं मागून घेऊन देवाकडे आपण, प्रभू मला करोडोची संपत्ती देऊन टाक, काही टेन्शन नाही राहणार, बसून आमच्या 7 पिढ्या खातील, एवढं दे. बरोबर आहे? मागू तर काय मागू आपण देवा? हेच मागू ना. परमेश्वराने जर तुम्हाला दर्शन दिलं आणि प्रभूने सांगितलं, माग बेटा तुला काय पाहिजे ते माग, आपण लगेच मनामध्ये विचार करू, काय मागू? घर मागू, बंगला मागू, गाडी मागू, शेती मागू?
पैसा मागू, सोनं मागू, चांदी मागू, नेमकं मागू काय? आपल्या मनामध्ये सगळ्या गोष्टी यायला लागतील, नेमकं मागायचं काय? शल्मोनाला परमेश्वराने म्हटलं माग तुला काय पाहिजे, कारण परमेश्वर प्रसन्न झाला. हालेलुया. हालेलुया. ज्याच्यावर देव प्रसन्न होतो ना त्याला परमेश्वर म्हणतो तुला काय पाहिजे ते माग. हालेलुया. हालेलुया. एक गोष्ट, तू माझ्या बापाच्या जागी मला राजा केलेला आहे, मी तर एक मूल आहे, मला तर काही कळत सुद्धा नाही चालणं बोलणं उठणं बसणं कसं असतं. आणि आता तो काय म्हणतो बघा. तसेच तू निवडलेल्या लोकांमध्ये तुझा सेवक राहत आहे, त्या लोकांचा एवढा समुदाय आहे की ते असंख्य व अगणित आहेत. एवढ्या अगणित इस्रायल लोकांवर तू मला राजा केलेला आहे. यास तो आपल्या सेवकाला तुझ्या लोकांचा न्याय करण्यासाठी सावधान चित्त दे, म्हणजे मला बऱ्या वाईटाचा विवेक करता येईल. एवढ्या मोठ्या प्रजेचा न्याय करण्यास कोण समर्थ आहे? शल्मोन म्हणतो प्रभू, जी प्रजा तू दिली, जो राज्यकारभार तू दिला, ज्या लोकांवर मला राजा केलेला आहे, त्या लोकांचं योग्य रीतीने पालन पोषण करण्यासाठी एक सावधान चित्त मला दे, एक विवेक मला दे, एक ज्ञान मला दे. शल्मोनाने परमेश्वराकडे पैसा नाही मागितला, शल्मोनाने परमेश्वराकडे धन संपत्ती नाही मागितली, शल्मोनाने परमेश्वराकडे मागितलं मला विवेक दे, मला सावधान चित्त दे. जो राज अधिकार तुम्हाला दिलेला आहे तो सांभाळण्याची योग्यता तू मला त्या ठिकाणी दे. प्रियांनो, परमेश्वराकडे योग्य ते मागा, परमेश्वराकडे योग्य रीतीने मागा. देवाचं वचन म्हणतं तुम्ही योग्य रीतीने मागत नाही म्हणून तुम्हाला मिळत नाही. ज्या गोष्टी परमेश्वराने दिलेल्या होत्या शल्मोनाला, परमेश्वराकडे शल्मोन म्हणतो प्रभू या सांभाळण्याची योग्यता तू माझ्या जीवनामध्ये. हालेलुया. प्रभू, तू माझ्या बापाच्या जागी मला राजा केलेला आहे, मी तर एक मूल आहे, मला तर काही कळत सुद्धा नाही चालणं बोलणं उठणं बसणं कसं असतं. आणि आता तो काय म्हणतो बघा. तसेच तू निवडलेल्या लोकांमध्ये तुझा सेवक राहत आहे, त्या लोकांचा एवढा समुदाय आहे की ते असंख्य व अगणित आहेत. एवढ्या अगणित इस्रायल लोकांवर तू मला राजा केलेला आहे. यास तो आपल्या सेवकाला तुझ्या लोकांचा न्याय करण्यासाठी सावधान चित्त दे, म्हणजे मला बऱ्या वाईटाचा विवेक करता येईल. एवढ्या मोठ्या प्रजेचा न्याय करण्यास कोण समर्थ आहे? शल्मोन म्हणतो प्रभू, जी प्रजा तू दिली, जो राज्यकारभार तू दिला, ज्या लोकांवर मला राजा केलेला आहे, त्या लोकांचं योग्य रीतीने पालन पोषण करण्यासाठी एक सावधान चित्त मला दे, एक विवेक मला दे, एक ज्ञान मला दे. शल्मोनाने परमेश्वराकडे पैसा नाही मागितला, शल्मोनाने परमेश्वराकडे धन संपत्ती नाही मागितली, शल्मोनाने परमेश्वराकडे मागितलं मला विवेक दे, मला सावधान चित्त दे. जो राज अधिकार तुम्हाला दिलेला आहे तो सांभाळण्याची योग्यता तू मला त्या ठिकाणी दे. प्रियांनो, परमेश्वराकडे योग्य ते मागा, परमेश्वराकडे योग्य रीतीने मागा. देवाचं वचन म्हणतं तुम्ही योग्य रीतीने मागत नाही म्हणून तुम्हाला मिळत नाही. ज्या गोष्टी परमेश्वराने दिलेल्या होत्या शल्मोनाला, परमेश्वराकडे शल्मोन म्हणतो प्रभू या सांभाळण्याची योग्यता तू माझ्या जीवनामध्ये. हालेलुया. आज काही सेवकांनी दानं मागून घेतलेली आहे, पण ते दानं कसे सांभाळायचे हे ज्ञान त्यांनी प्रभूकडून मागितलेलं नाही. म्हणून अनेक लोक दानांमुळे नाशाकडे गेलेले आहेत की दान तर प्रभूने दिलं, पण ते सांभाळायचं कसं हेच आम्हाला माहिती नव्हतं. समजा इथं लहान मूल कोणी समजा हे लहान लेकरं आहे इथं बसले, हे लेकरू जे आहे याला अजून सायकल चालवता येत नाही, बरोबर आहे ना. आणि या लेकराने माझ्याकडे मागितलं मला 4 व्हीलर पाहिजे. की काय पाहिजे? 4 व्हीलर, मोठी गाडी मला पाहिजे. ठीक आहे, देऊन टाकली आणि त्याच्या हातामध्ये देऊन दिली, त्याला चावी पण देऊन दिली आणि त्याला म्हटलं चालव आता गाडी. आणि तो चालवेल का? आणि चालवली तर काय होईल? त्याचा ऍक्सिडेंट होईल. काय होईल? कारण त्याला गाडी चालवता येत नाही. गाडी दिली खूप मोठी गोष्ट आहे, योग्यता नसताना भेटली खूप मोठी गोष्ट आहे, पण ती हँडल करता आली पाहिजे. हालेलुया. ती चालवता आली पाहिजे. बऱ्याचदा परमेश्वराकडे त्या गोष्टी मागा ज्या गोष्टी मला सांभाळता आल्या. जर प्रभूने सेवा दिलेली आहे तर ती सेवा मी कशी सांभाळावी हे परमेश्वराकडे मागा. जर प्रभूने मला दान दिलेलं आहे त्या दानाचा उपयोग मी कसा करायचा हे प्रभूकडे मागा. आज अनेक लोक फुगून जातात दान भेटल्यानंतर. मला संदेशासाठी बोलवलं, मग मला लगेच मी पणा वाटतो, गर्व वाटतो. तुम्ही ते मागा प्रभूकडे की प्रभू जे दान माझ्या ठाई तू ठेवलेलं आहे ना ते सांभाळण्याची योग्यता मला दे. हालेलुया. शल्मोनाने ते मागितलं प्रभूकडे की प्रभू ज्या इस्रायल लोकांवर तुम्हाला राजा केलेला आहे ना, मला सावधान चित्त दे की माझ्यामध्ये मी पण येणार नाही, गर्व येणार नाही, मी फुगून जाणार नाही. या लोकांचा प्रतिपाद करण्यासाठी लागणारं ज्ञान तू मला दे. योग्य रीतीने शल्मोनाने परमेश्वराकडे मागितलं आणि परमेश्वर काय झाला? खुश झाला. पुढे वाचा.
शल्मोनाने हा वर मागितला म्हणून त्याच्या ह्या भाषणाने प्रभू त्याच्यावर प्रसन्न झाला. प्रभू प्रसन्न झाला. देव त्याला म्हणाला, तू असला वर मागितलास, दीर्घायुष्य, धन, आपल्या शत्रूंचा नाश यापैकी काही न मागता तू न्याय करण्याची विवेक बुद्धी मागितली. प्रभू केव्हा खुश होतो? जेव्हा तुम्ही चांगलं मागता. हालेलुया. हालेलुया. जर शल्मोनाने पैसा मागितला असता, धन मागितलं असतं, तर कदाचित परमेश्वर खुश झाला नसता. दिला असता देवाने, पण खुश झाला नसता. ज्या वेळेस बलाम नावाचा सेवक होता, बालाक आणि बलामाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे. ज्या वेळेस बलाक जो होता, त्या बालाकाने बलाम नावाच्या संदेशाला सांगितलं इस्रायल लोकांना श्राप द्यायला ये. आणि तो बलामाकडे त्यांनी त्याच्या सेवकांना पाठवलं, मी तुला खूप मोठा सन्मान करेल, तुला खूप पैसा देईल. मग हा बलाम जो होता, तो बलाम परमेश्वराकडे प्रार्थना करायला आणि देवाकडे त्याने मागितलं, देवा मी जाऊ का त्या बालाकासोबत त्या इस्रायल लोकांना श्राप देण्यासाठी? परमेश्वर बलामाला म्हणाला, अजिबात जायचं नाही, कारण इस्रायल लोक ही माझी प्रजा आहे. हालेलुया. तू त्यांना श्राप देऊ शकत नाही. ठीक आहे. बलाम म्हटलं ठीक आहे. त्याच्या सेवकांना सांगितलं, मी नाही येणार, तुम्ही जा. परत त्या बालाक राजाने अजून मोठ्या सरदारांना पाठवलं आणि बलामाला भेट घेतली आणि त्याला म्हटलं, अहो आमचा राजा सांगत आहे, तुम्ही एकदा यातच येईल, आम्ही तुमचा खूप मोठा सन्मान करू. काय करू? खूप मोठा सन्मान करू, तुम्हाला संपत्ती देऊ, तुम्हाला नजराणे देऊ, तुम्ही एकदा यातच येईल. हा बलाम परत एकदा गेला परमेश्वराला विचारायला, प्रभू ते परत आलेले, जाऊ का? परमेश्वर म्हटला, जा. काय म्हटला? जा. प्रभूने मनापासून नाही सांगितलं त्याला, प्रभूला राग आला त्याचा आणि प्रभूने म्हटलं जा. ज्यावेळेस हा बलाम जायला निघाला तर रस्त्यामध्ये परमेश्वराने एक देवदूत उभा केलेला होता तलवार घेऊन. कोणाला मारण्यासाठी? या बलामाला मारण्यासाठी. कोणाला मारण्यासाठी? हा जो संदेश आहे त्या संदेशाला मारण्यासाठी एक देवदूत तलवार घेऊन उभा होता. या बलाम संदेशाला देवदूत दिसत नव्हता. कोणाला दिसला? ज्या गाढवावरून हा चाललेला होता ना, त्या गाढवाने पाहिलं समोर कोण उभा आहे? देवदूत उभा आहे. आणि ते गाढव जे आहे ते पुढे जायचं नाही, हा बलाम मारायचा त्याला, पुढे चल, कारण याला फक्त पैसा दिसत होता की जर मी गेलो तर माझा सन्मान होईल, जर मी गेलो तर मला पैसा मिळेल, जर मी गेलो तर मला संपत्ती मिळेल. याच्या नजरेसमोर फक्त त्या सन्मानाच्या गोष्टी होत्या, म्हणून याला समोर उभा असलेला देवदूत दिसत नव्हता. देवदूत कोणाला दिसत होता? गाढवाला. गाढवाला कळत होतं की समोर मरण आहे, संदेश त्याला दिसत नव्हता समोर देवदूत आहे. हालेलुया. एक जे ज्याला बोलता येत नाही. गाढव म्हणजे कशाला म्हणतो आपण? मूर्ख. गाढव म्हणजे काय? आपण म्हणतो ना एखाद्याला, अरे गाढवा, म्हणजे गाढव म्हटल्यानंतर बरं वाटतं का आपल्याला? एखाद्याला म्हटलं, अरे काय वाघ आहेस तू, काय म्हणतो आपण? एखाद्याला कौतुक करायचं असेल हिंदीचं, त्याला तू वाघासारखा आहे, काय म्हणतो आपण? वाघासारखा आहे. मग समोरच्याला काय वाटतं? वाघ म्हणजे कसा? वाघ म्हणजे कसा असतो? एकदम ना, ज्याच्यामध्ये हिंमत आहे, शक्ती आहे, बलशाली आहे. एखाद्याला म्हटलं, अरे तू एकदम कुत्र्यासारखा आहे, त्याला चांगलं वाटेल का? चांगलं वाटेल का? त्याला असं वाटेल जसं काही यांनी मला शिवी दिली. बरोबर आहे ना? वाघ म्हटल्यानंतर बरं वाटतं. कुत्रा म्हटल्यावर आणि एखाद्याला म्हटलं तू एकदम गाढवासारखा आहे, म्हणजे काय? गाढव कशाला म्हणतो आपण? मूर्ख. गाढव म्हणजे काय? मूर्ख, ज्याला काहीच अक्कल नाही, त्याला गाढव म्हटलं जातं. पण संदेश त्याला जे दिसत नव्हतं ते कोणाला दिसत होतं? गाढवाला. नीट लक्ष द्या. हालेलुया. हालेलुया. जे देवाचा दास, परमेश्वराचा अभिषिक्त जो संदेश का, तो जी गोष्ट बघू शकत नाही ती गोष्ट कोण बघत होतं? गाढव बघत होतं की समोर देवदूत उभा आहे तलवार घेऊन. हा संदेश का फक्त एकच डोक्यात ठेवून चाललेला होता, माझा सन्मान होईल, माझा सन्मान होईल. त्याला देवदूत दिसत होता. मारून मारून थकला, शेवटी ते गाढव बोलायला लागले. ते गाढव काय म्हटलं? अरे बलामा, तू बघ पुढं, तो तलवार घेऊन उभा आहे देवदूत. मी कधी तुझ्याशी अशी वागली का? ती गाढवी होती. कधी मी तुझ्याशी अशी वागली का? बघ समोर तो देवदूत उभा आहे, जर मी पुढे जाईल तर तो तुला मारून टाकेल. त्यावेळेस बलामाचे डोळे उघडले आणि त्याने देवदूताला पाहिलं. त्यावेळेस देवदूताने त्याला म्हटलं, जर आज तू पुढे सरकला असता, मी तुला मारून टाकलं असतं आणि गाढवाला जिवंत ठेवलं असतं. काय म्हटलं? जर तू आज पुढे आला असता तर मी तुला मारून टाकलं असतं. कोणाला जिवंत ठेवलं असतं? गाढवाला जिवंत ठेवलं असतं. बघा, एक संदेशदा आणि गाढव या दोघांचं कंपॅरिझन त्या ठिकाणी देवदूत करत आहे. गाढवाला जिवंत ठेवेल पण तुला मारून टाकेल का? कारण तुला ते दिसत नाही जे गाढवाला दिसून आहे. हालेलुया. आज दान, वरदान, अभिषेक, सामर्थ्यामुळे अनेक मोठे मोठे सेवक जे आहेत प्रियांनो, ते बलामासारखे आंधळे झालेले आहेत. त्यांना पैसा दिसतो, त्यांना मान दिसतो, प्रतिष्ठा दिसती,
लोक त्यांच्या समोर झुकतात, गर्दी करतात, आवडतं त्यांना, वा स्वतःला देव करून टाकलेला आहे अनेक संदेशाने, अनेक देवाच्या दासाने. पण लक्षात घ्या, ही बलामाची सेवा आहे. आज गाढवांना समजून राहायला समोर देवदूत उभा आहे तलवार घेऊन. आम्ही काय आहोत? गाढव. मी स्वतःला नेहमी गाढव म्हणतो. मी गाढवासारखाच आहे. किमान मला ते तर कळतं की समोर देवदूत उभा आहे. मग स्वतःला गाढव म्हणलेलं मला चांगलं. संदेशला म्हणण्यापेक्षा गाढव जर वाचणार असेल, संदेशला तर करणार होता. संदेश त्याला देवदूत काय करणार होता? छाटून टाकणार होता. पण गाढव जिवंत राहिलं असतं. आज मला स्वतःला गाढव म्हणायला आवडतं की मी गाढव आहे प्रभूचं, की किमान आम्हाला कळतं तसंही समोर जे आहे तो देवदूत उभा आहे तलवार घेऊन. आज अनेक देवाच्या दासांना कळत नाहीये समोर देवदूत तलवार घेऊन उभा आहे. आज पैसा दिसतो, प्रतिष्ठा दिसती, मान दिसतो, आज सेवेचा बाजार झालेला आहे. बऱ्याच ठिकाणी सेवेचा काय झालाय? बाजार झालेला आहे. देवाचे मोठे मोठे दास, मोठे मोठे संदेष्टे, त्यांना विमान पाहिजे, त्यांना गाडी पाहिजे, त्यांना मोठी राहण्याची 5 स्टार हॉटेलमध्ये सोय पाहिजे, लाखो रुपयांचा चेक पाहिजे. आज त्यांचं राहणीमान जर बघितलं तर प्रियांनो, फिल्म स्टार सारखे स्वतः त्या ठिकाणी ते राहतात. कुठे आहे तुमची सेवा? कोणाची सेवा तुम्ही करता? अहो, प्रभू येशू ख्रिस्ताने जन्म घेतला गायच्या गोठ्यामध्ये. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मनुष्याच्या पुत्राला डोकं टेकायला जागा नाही. त्याला स्वतःचं घर होतं प्रभू येशू ख्रिस्ता. आणि आज त्याचे सेवक येशूच्या नावाने पैसा कमवत आहे. येशूच्या रक्ताचा बाजार केलेला आहे लोकांनी. आणि आज त्या ठिकाणी बलामाची सेवा अनेक सेवक त्या ठिकाणी करत आहे. मग त्यापेक्षा गाढवाची सेवा बरी आहे ना? जे गाढवा आहेत आमच्यासारखे ते बरे, किमान त्यांना कळतं तर सही समोर देवदूत उभा आहे. हे मी करायला नको, त्या मार्गाने मी जायला नको, त्या गोष्टी मी. तुम्हाला माहिती का आम्ही पैशापासून का दूर पळतो? कारण आम्हाला माहिती आहे समोर देवदूत उभा आहे तलवार. आम्ही देवाचं वचन विकू शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने मनुष्य बळा होतो. जर मी देवाचा दास आणि परमेश्वराचा संदेश असेल आणि माझ्या प्रार्थनेद्वारे जर तुम्ही बरे होत असाल, लक्षात घ्या, सामर्थ्य माझ्यामध्ये नाही, सामर्थ्य माझ्या येशूच्या रक्तामध्ये आहे. हालेलुया. रक्त तुम्हाला शुद्ध करतं आणि तुम्हाला आरोग्य देतं. आणि जर मी तुमच्याकडून त्याचा मोबदला घेत असेल, पैसा घेत असेल, तर मी त्या रक्ताचा मोबदला घेतो, रक्ताचा पैसा घेतो. यानं फार कठीण गोष्ट आहे. हे कळलं पाहिजे आपल्याला आपण काय करतो. जी सेवा प्रभूने आपल्याला दिलेली आहे, प्रभूकडे मागा की प्रभू ही सांभाळण्याची योग्यता मला दे. शल्मोनाने मागितलं, राजा तर बनवलं प्रभू, पण आता हे राजकारभार मी कसा चालवायचा याच्यासाठी लागणार ज्ञान तू मला दे. पैसा तर मी कमवून घेईल, ज्ञान असेल तर पैसा येऊन जाईल, वैभव संपत्ती या सगळ्या गोष्टी भेटून जातील. पण जर ज्ञान नसेल तर मी मात्र स्वतःचा नाश करून घेईल. या गोष्टी टिकून राहणार नाही. म्हणून देवाकडे त्यांनी ते मागितलं जे गरजेचं, योग्य मागा प्रभू. म्हणून परमेश्वराची इच्छा आहे तुम्ही योग्य रीतीने मागा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. प्रियांनो, पहिली गोष्ट आपण पाहिली की शल्मोनाने प्रभूला खुश केलं, कारण तो प्रेम करायचा. जेव्हा तुम्ही देवाला खुश कराल ना, परमेश्वर स्वतः म्हणेल काय पाहिजे तू माग, आणि मग तुम्ही मागा प्रभू. योग्य मागा, ते मागा ज्याच्याने सर्व आशीर्वाद टिकून राहतात. योग्य ते परमेश्वराकडे मागा. मी तुम्हाला सांगितलं पहिलेच सकाळी की परमेश्वराकडे ते मागा, प्रभू मला दुसरं काही नको, मला तूच पाहिजे. काय पाहिजे? तूच पाहिजे. तूच माझ्यासोबत राहा, तू माझ्यामध्ये राहा. जर तू माझ्यासोबत आहे मला कसलीच घटी पडणार नाही. शल्मोनाबद्दल परमेश्वर खुश झाला, संतोष झाला प्रभूला. तो म्हटला की तू काहीही मागू शकत होता, पण तू ते मागितलं नाही. तर तू जे मागितलं, परमेश्वराने त्याला ज्ञान तर दिलंच, बुद्धी तर दिलीच, पण परमेश्वराने एवढं वैभव आणि एवढा पैसा त्याला दिला की तसा राजा दुसरा कधीच झाला नाही. हालेलुया. हालेलुया. यरूशलेमेचं मंदिर बांधण्याचं सौभाग्य त्या शल्मोनाला परमेश्वराने त्या ठिकाणी एक अवाढव्य मंदिर त्याने परमेश्वरासाठी बांधलं. अगम्य ज्ञान होतं. जर तुम्ही नीतिसूत्र वाचलं, त्या नीतिसूत्राची वचनं जी आहे शल्मोनाने लिहिली आहे, अथांग ज्ञान त्याच्या ठाई होतं. त्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, शल्मोनाने प्रत्येक वनस्पतीचं विश्लेषण केलेलं होतं. जेवढे झाडं झुडपं दिसतात ना, या सगळ्यांचं विश्लेषण, म्हणजे विश्लेषण कशाला म्हणतो आपण, आता जे आपण म्हणतो ना आजच्या युगामध्ये जे शोध लागलेले आहेत, शल्मोनाने त्याच काळामध्ये लावून ठेवलेले होते. एवढं ज्ञान प्रभूने दिलेलं होतं. सर्व प्रकारचं ज्ञान प्रभूने त्याला दिलेलं होतं. का? कारण त्यांनी योग्य रीतीने मागितली. एकच गोष्ट मागितली, स्वर्गीय ज्ञान दे प्रभू, विवेक दे मला. त्याच्यासोबत सगळ्या गोष्टी भेटून गेल्या. तुम्ही चांगलं मागा, योग्य मागा, परमेश्वर तुम्हाला सगळ्या गोष्टी देईल. म्हणून देवाचं वचन म्हणतं, प्रथम तुम्ही त्याचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, बाकी सगळे आशीर्वाद तुमच्या मागे येतील.
हालेलुया हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, आजपासून देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करा, देवाला खुश करण्याचा प्रयत्न करा, मग मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. हालेलुया. आपल्या घरात तसं वातावरण तयार करा, ते वातावरण, ज्या वातावरणामध्ये देवाला राहायला आवडतं. आपल्या घरामध्ये पिक्चरचे गाणे चालू असतील ना, माझा प्रभू येणारच नाही. का? कारण त्याला सवय नाही त्या पिक्चरच्या गाण्यांची. तुमच्या घरामध्ये नुसता मोबाईलचा आवाज असेल ना, तर प्रभू राहणार नाही तिथे, कारण त्याला सवय नाही त्या आवाजाची. तुम्ही घरामध्ये भांडणं करत असाल, शिव्या देत असाल, वाईट वागत असाल, रागाने बोलत असाल, देवाला आवडत नाही तो आवाज, आणि परमेश्वराला सवय नाही त्या वातावरणाची. प्रभू राहणार नाही तुमच्या घरामध्ये. तुमच्या घरामध्ये कोणी व्यसन करत असेल, दारू पित असेल, सिगरेट पित असेल, बिडी पित असेल, तंबाखू खात असेल, गुटखा खात असेल, प्रभूला तो वास नाही आवडत. प्रभू तुमच्या सोबत नाही राहणार, कारण त्याला सवय नाही त्या वासाची. समजतंय का मी तुम्हाला काय सांगतो? हा, देवाला आवडेल असं वातावरण घरामध्ये तयार करा. हालेलुया. ज्याच्यामध्ये परमेश्वर राहायला पाहिजे, ज्याच्यामध्ये परमेश्वर राहू शकतो. आपल्या घरी जेव्हा पाहुणा येतो ना, तर आपण त्याला असं घाण खोलीमध्ये झोपायला नाही लावत. आपण साफसूफ करतो, स्वच्छता करतो, नीटनेटकेपणा. भले आपण कसं पण राहत असू, पण जर पाहुणे घरी आले ना, तर घर आपण व्यवस्थित झाडून झुडून स्वच्छ करून त्या ठिकाणी ठेवतो. का? कारण पाहुणे येत आहेत आपल्या घरामध्ये, चांगले लोक येतात राहायला, म्हणून स्वच्छता असते, नीटनेटकेपणा असते. मग परमेश्वराला जर आपल्याला आपल्या घरी घेऊन जायचंय, आपलं घर कसं असलं पाहिजे, आपलं मन कसं असलं पाहिजे? हालेलुया. शुद्ध स्वच्छ करा प्रियांनो त्या गोष्टी. आपल्या घरातली घाण काढा, मनातली घाण काढा, अंतकरणातली घाण काढा. देवाला आवडेल असं वातावरण तुमच्या जीवनामध्ये तयार करा. बघा परमेश्वर तुमच्याकडे येतो का? हालेलुया. मग प्रभू तुमच्या घरामध्ये येईल. मागावंच लागणार नाही मग, कारण देवच तुमच्या सोबत राहील. हालेलुया. मग काय मागायची गरज? आजार तर तुमचं घर पाहून पळतील. समजते का? आजार तुमचं घर पाहून दूर पळतील. ते म्हणतील नाही, या घरामध्ये मी जाऊ शकत नाही, कारण या घरामध्ये कोण आहे? कोण आहे? हालेलुया. जर येशू उद्धार करता जर त्या घरामध्ये आहे, कोणत्याच आजाराची हिंमत नाही आतमध्ये शिरण्याची, कोणत्याच दुष्ट आत्म्याची हिंमत नाही आतमध्ये शिरण्याची, कोणत्याच अशांततेची हिंमत नाही आतमध्ये शिरण्याची. घरामध्ये शांती आणि आनंद असेल. हालेलुया. घरामध्ये आरोग्य आणि बरकत असेल. लक्षात घ्या, तसं वातावरण तयार करा आणि प्रभूला म्हणा, प्रभू आता ये आमच्या घरामध्ये. देवाला खुश करण्याचा प्रयत्न करा. पण हे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही प्रेम कराल. प्रभू विश्वासाने नाही शक्य, प्रेम पण करावं लागेल तुम्हाला. विश्वासाचे काय करावं लागेल? प्रेम, निस्वार्थ प्रेम प्रभूसाठी. मग जो प्रेम करतो तो वेळ बघत नाही, काळ बघत नाही, थकत नाही, रडत नाही, कुडत नाही ना. तो फक्त प्रेमापोटी सगळ्या गोष्टी करतो. मी सेवा प्रभूची करतो ना, कारण मी प्रभूवर प्रेम करतो. हालेलुया. नुसता विश्वास करत असतो तर मी सेवा नाही करू शकत, प्रभूची नाही करू शकत. प्रेमासाठी प्रियांनो, पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही सेवा करतो. आज तिथे 4 मंडळ्या आहेत, 4 चर्चेस आहेत. त्या ठिकाणी सेवेला आम्ही दर महिन्याला जातो. दर महिन्यात इथून 300 किलोमीटर जातो आम्ही एका बाजूने, रिटर्न 600 किलोमीटर पडतात. आम्ही स्वतः गाडी चालवत जातो, स्वतः गाडी चालवत येतो. आम्ही 4-5 जण दर महिन्याला जातो. आमच्या खिशातले पैसे घालतो डिझेलला, पेट्रोलला, आणि आम्ही जातो आणि 3 दिवस 2 दिवस उपास प्रार्थनाला दर महिन्याला आमचं जाणं आहे. बऱ्याचदा अशी परिस्थिती आमच्या घरामध्ये आली एकदा, की माझ्या घरामध्ये माझी आई आजारी होती, तिला सलाईन लावलेली होती घरामध्ये. माझी बायको आजारी होती, तिला थंडी ताप होती, आणि लेकरं पण आजारी होती, सगळे आजारी होते. मला स्वतःला खोकला होता, आणि तिथं उपास मीटिंग ठेवलेली होती पुण्याला, जिथं आम्हाला जायचं होतं आमच्या मंडळाने. तशाच परिस्थितीमध्ये माझ्या आईला घरात सलाईन लावलेली असताना मी घरातून बाहेर सेवेला निघालो. मी असं म्हटलं नाही की मी नाही येणार, कारण माझी आई आजारी, माझी बायको आजारी, माझ्या घरात कोणीच बरं नाही. तशाच परिस्थितीत मी घरातून बाहेर निघालो. कारण माहिती का तुम्हाला? कारण मी प्रभूवर प्रेम करतो. हालेलुया. मी त्याच्यावर प्रेम करतो म्हणून त्याला नाही म्हणू नाही शकतो. मी प्रभूवर प्रेम करतो म्हणून या गोष्टी करू शकतो. नुसता विश्वास करत असतो ना, तर मी थांबलो असतो माझ्या घरच्यांसोबत, माझ्या परिवारासोबत. पण मला एक माहिती होतं, मी प्रभूवर प्रेम करतो ना, तर प्रभू पण माझ्यावर काय करतो? म्हणून मी जरी बाहेर गेलो तर माझ्या परिवारासोबत कोण राहील? कोण राहील? स्वतः प्रभू बसून राहील माझ्या परिवारासोबत. जरी मी माझ्या आईजवळ बसलो नाही ना, माझा प्रभू माझ्या आईजवळ बसून राहील. हालेलुया. कारण मी त्याच्यावर जसा प्रेम करतो तसंच तो माझ्यावर काय करतो? प्रेम करतो.
म्हणून त्या विश्वासाने मी गेलो. मी परत येईपर्यंत माझा परिवार बरा झालेला. हालेलुया. मी रिटर्न येईपर्यंत माझा परिवार बरा झालेला होता. परमेश्वराने माझ्या परिवाराला आरोग्य दिलं. मी थांबलो असतो ना तर कदाचित तसं झालं नसतं. पण मी गेलो विश्वासाने, कारण मी माझ्या प्रभूवर प्रेम करतो. तुम्ही देवावर जर प्रेम कराल ना, देवाला नाराज करणार नाही, त्याला नेहमी खुश करा. मग तुम्ही चर्चला येता ना तर याच्यासाठी नाही येणार की पास्टर बघतात, तुम्ही प्रभूवर प्रेम करतात म्हणून या. हालेलुया. एक पण रविवार तुम्ही बुडवणार नाही, कारण तुम्ही देवावर काय करता? प्रेम. उपास प्रार्थनेमध्ये तुम्ही उपाशी राहाल का? कारण मी प्रभूवर प्रेम करतो. जेही काही तुम्ही कराल ते प्रभूवर प्रेम करतात म्हणून तुम्ही करा. आणि जेव्हा तुम्ही प्रभूवर प्रेम करायला लागाल ना, देव पण तुमच्यावर प्रेम करेल. आणि ज्याच्यावर प्रभू प्रेम करतो त्याची प्रत्येक प्रार्थना तो ऐकतो. हालेलुया. जे काही तुम्ही मागाल परमेश्वर ते तुम्हाला. हालेलुया. योग्य रीतीने मागा प्रिय. ते वातावरण तयार करा. शलमोन तसा होता म्हणून देवाचं वचन होतं, शलमोनाची परमेश्वरावर प्रीती होती. परमेश्वरावर तो प्रेम करायचा. ते करायला शिका. देव तुमची प्रार्थना ऐकेल. मग जे तुम्ही मागाल परमेश्वर तुम्हाला देईल. हालेलुया. कितीतरी उदाहरणं आहेत बायबलमध्ये. एलिया, एलिशा, हे जे संदेश ते होते, हे नुसता विश्वास नाही ठेवायचे, देवावर काय करायचे? प्रेम. हा, राजे त्यांना मारायला सुटायचे. कुठे गेला हा एलिया? याला आणा पकडून माझ्याकडे. हा एलिया डोंगरात पळून जायचा, जंगलात पळून जायचा, रडायचा. तिथे जाऊन प्रभूला म्हणायचं, प्रभू बघ ना हे माझ्या मागे येत आहेत, बघ ना हे मला त्रास देत आहेत. पण तरी सेवा सोडली नाही, कारण तो देवावर काय करायचा? प्रेम करायचा. एलियाने प्रार्थना केली, या आकाशाला मी आज्ञा करतो. किती वर्ष पाऊस नाही पडला? किती किती मोठ्याने बोला. 3.5 वर्ष पाऊस नाही पडला. कोणी प्रार्थना केली होती? एलियाने मागितलं, देवा हे आकाश 3.5 वर्षपर्यंत बंद होऊ दे. त्याची प्रार्थना देवाने ऐकली, कारण एलिया देवावर काय करायचा? प्रेम करायचा. परत त्याच्यानंतर त्याने प्रार्थना केली 3.5 वर्षानंतर, आता आकाशातून पाऊस पडू दे. पाऊस पडला, कारण त्याची प्रार्थना देवाने ऐकली. एवढं देव ऐकतो. फक्त प्रेम करणं शिका. देवा मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. एवढंच नाही, ज्या वेळेस एलियाला पकडण्यासाठी शताधिपती आणि 100 सैन्य पाठवले होते राजाने, अहाब राजाने, एलिया म्हटला, जर मी देवाचा माणूस असेल आत्ताच स्वर्गातून अग्नी पडून यांचा नाश होऊन जावं. लगेच स्वर्गातून अग्नी आली आणि 100 लोक जळून गेले, एका क्षणात मरून गेले. बघा, एवढं सामर्थ्य त्याच्या प्रार्थनेमध्ये होतं. एवढं देव त्याचं ऐकायचं, कारण तो देवावर काय करायचा? प्रेम करायचा. हालेलुया. हा, एवढी प्रार्थना, एवढं सामर्थ्य, एवढा अभिषेक त्याच्या प्रार्थनेमध्ये त्या ठिकाणी. प्रियांनो, हे परमेश्वर तुमच्या बाबतीत सुद्धा करू शकतो. फक्त देवावर प्रेम करणं शिका. फक्त देवावर प्रेम करायला शिका. ज्या दिवशी तुम्ही देवावर प्रेम करायला लागाल ना, देव प्रसन्न होईल आणि परमेश्वर तुमची एकही प्रार्थना रिकामी जाऊ देणार. मग मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. हालेलुया. म्हणून आता सध्या आपण मागतोय, भेटत नाही, कारण त्याच्यामध्ये अनेक उणीवा आणि कमतरता आहे. आपण अयोग्य रीतीने मागतो, स्वतःच्या चैनीसाठी मागतो. जो प्रेम करतो ना, तो त्याच्यासाठी मागतो, त्या राज्यासाठी मागतो, त्याच्या सेवेसाठी मागतो, त्याच्या कार्यासाठी मागतो. जर तुम्ही खरंच देवावर प्रेम करत असाल ना, जर तुमच्या मंडळीमध्ये एखादा व्यक्ती पापात पडला ना, तर तुम्ही त्याच्यासाठी उपास प्रार्थना करा. किती जण असे आहेत की ज्यांनी आजपर्यंत मंडळीतल्या परक्या व्यक्तीसाठी उपास प्रार्थना केलेली आहे, की प्रभू तो पापात आहे, व्यसनात आहे, आज मी त्याच्यासाठी उपास प्रार्थना करतो. नसेल केली याचा अर्थ अजून देवावर तुमचं प्रेमच नाही. आपल्या परिवारासाठी तर कोणी पण करेल. मी माझ्या मुलासाठी उपवास केला, माझ्या बायकोसाठी उपवास केला, याला काही कौतुक नाही. जेव्हा मी माझ्या शेजाऱ्यासाठी उपवास प्रार्थना करेल ना, तेव्हा समजायचं की तुम्ही देवावर प्रेम करता. हालेलुया. कारण परमेश्वर फक्त तुमच्यावर नाही प्रेम करत, परमेश्वर त्या शेजाऱ्यावर पण प्रेम करतो. समजतंय का? आणि जो देवावर प्रेम करतो ना, तो त्याच्यावर पण प्रेम करतो. म्हणून जेव्हा आपण देवावर प्रेम करायला लागतो ना, आपण त्या प्रत्येक गोष्टीकडे तसंच बघायला लागतो. हालेलुया. आपण मंडळीचं ओझं घेऊन चालायला लागतो, आपण एकमेकांसाठी ओझं व्हायला लागतो, एकमेकांसाठी रडायला लागतो, एकमेकांसाठी प्रार्थना करायला लागतो. याला म्हणतात प्रभूवर प्रेम करा. योग्य रीतीने मागा, देवावर प्रेम करा, मग तुम्ही जे मागाल परमेश्वर तुम्हाला देईल. प्रियांनो, जेव्हा आपण देवावर प्रेम करू, योग्य रीतीने मागणं पण आपल्याला समजून जातं की मी काय मागितलं पाहिजे, कसं मागितलं पाहिजे, कोणासाठी मागितलं पाहिजे, कशासाठी मागितलं पाहिजे, हे तुम्ही समजून जाईल तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रेम करायला लागाल. हालेलुया. हालेलुया. आम्ही रोज, मी माझ्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये रोज बसतो
अशी अनेक लोक आहेत ज्यांचे नावं घेऊन मी प्रार्थना करतो. आमच्या पुणे भागातील अनेक लोक आहेत ज्यांचे नावं मला पाठ आहेत आणि त्यांचे नावं घेऊन मी प्रार्थना करतो. मी माझं कौतुक नाही सांगते तुम्हाला, मी हे याच्यासाठी सांगतो, मी एवढा चांगला नाहीये, माझ्या ठाईच देवाचा आत्मा आहे ना, तो चांगला आहे. हालेलुया. मी माझ्या प्रभूवर प्रेम करतो आणि माझा प्रभू त्यांच्यावर प्रेम करतो, म्हणून मी प्रार्थना करू शकतो. हालेलुया. नाही तर मी प्रार्थना करू शकणार नाही. मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, नक्की मिळेल, फक्त तुम्ही देवावर प्रेम करायला शिका. ते वातावरण तयार करा आणि ज्यावेळेस ते वातावरण तुम्ही तयार कराल, देव तुम्हाला म्हणेल, बोल तुला काय पाहिजे. हालेलुया. बोल तुला काय पाहिजे. जसं शलोमोनाला परमेश्वराने म्हटलं, बोल तुला कोणता वर पाहिजे, माग तुला काय पाहिजे. परमेश्वर तुम्हाला म्हणेल, माग तुला काय पाहिजे. आतापर्यंत रडत आलो, कुडत आलो, अनेक वर्ष प्रार्थना करत आलो, तरी आपल्या प्रार्थनेचं उत्तर नाही मिळालं. पण आज अनुभव घेऊन पहा, घरामध्ये वातावरण तयार करा बरं. जेवढे लोक इथं बसलेले आहेत, मी तुम्हाला सगळ्यांना एकच सांगतो, जे तुम्ही आजपर्यंत केलं नाही ते करा, म्हणजे ते बघाल जे आजपर्यंत पाहिलं. हालेलुया. समजते का? ते करा जे आजपर्यंत केलं नाही, तर तुम्ही ते बघाल जे आजपर्यंत पाहिलं नाही. समजते? जर तुम्ही घरामध्ये आराधना केलेली नसेल आजपर्यंत, मी तुम्हाला सांगतो, रोज सुरुवात करा, अर्धा तास, नंतर 1 तास, नंतर 2 तास, किमान एवढी रोज आराधना करा. एका महिन्यात प्रभू तुम्हाला असा अनुभव दिला की तुम्हीच म्हणाल, खरंच प्रभू की तू आमच्यावर प्रेम करतो आणि मागण्या अगोदर तू सगळ्या गोष्टी पुरवतो. आम्ही अनुभव घेतलेला आहे म्हणून बोलतोय. लक्षात घ्या. हालेलुया. आपल्या जीवनामध्ये तसं करा, आपल्या घरात तसं वातावरण निर्माण करा. तुम्ही जे मागाल परमेश्वर तुम्हाला देईल. हालेलुया. आणि हे वचन आपल्या जीवनामध्ये पूर्ण होईल. मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. हालेलुया. शलोमोन देवावर प्रेम करणार म्हणून प्रियानो, देवाने त्याला दिलं जे त्याने मागितलं. जर तुम्ही परमेश्वरावर प्रेम करणारे व्हाल, तुम्हाला पण मिळेल जर तुम्ही परमेश्वराकडे मागितलं. हालेलुया. कारण परमेश्वराची इच्छा आहे तुम्ही मागावं आणि त्याने द्यावं. फक्त योग्य रीतीने आणि योग्य पद्धतीने मागा. परमेश्वर दिल्याशिवाय राहणार नाही. आपण डोळे झाकून प्रार्थना करू. धन्यवाद प्रभूजी, तुझी स्तुती करतो. या समयाबद्दल आभार मानतो देवा. तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोललेला आहे प्रभू. आम्हाला तू शिकवत आहे, घडवत आहे, चालवत आहे, त्याबद्दल धन्यवाद देतो. जसं शलोमोनाने परमेश्वरा तुला प्रसन्न केलं, जसं तो तुझ्यावर प्रेम करायचा, आम्हाला देखील तुझ्यावर प्रेम करणं शिकवते बाबा. की जेणेकरून जे काही आम्ही तुझ्याकडे मागू त्याचं उत्तर तू आम्हाला देशील आणि आमची प्रार्थना तू ऐकशील, असं होते. कारण तुझं वचन सांगतं, मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. योग्य रीतीने आणि योग्य पद्धतीने मागण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. आज जे वचन आम्ही ऐकलं परमेश्वर पिता, आम्हा प्रत्येकाच्या मनाचा ताबा घे, आमच्या हृदयाचा ताबा घे, आमच्या विचाराचा ताबा घे. आमची मन कठीण होऊ नकोस दे बाबा. आमच्या घरामध्ये ते वातावरण आम्ही तयार करावं परमेश्वरा, ज्यामध्ये तुझी उपस्थिती टिकून राहील परमेश्वर पिता. आणि मग जे काही आम्ही मागू ते तुझ्या नावात आम्ही प्राप्त करू, असं होऊ दे परमेश्वर पिता. धन्यवाद. तुझी स्तुती.